नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की 10वी-12वी रिझल्ट मुलांसाठी गुड न्यूज। तर बघा 10वी-12वीच्या रिझल्ट संदर्भात सर्व मुलांसाठी गुड न्यूज असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। रिझल्टच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, त्यासोबतच लाईव्ह रिझल्ट देखील आपण चेक करणार आहोत। तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा 10वी-12वीच्या मुलांसाठी रिझल्ट संदर्भात काय गुड न्यूज आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा 10वी-12वी निकाल तारखा, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका। सकाळमध्ये आलेली बातमी, आजच आलेली बातमी आहे, पाहू शकता। तर बघा सोशल मीडियावर ज्या काही अफवा आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नका अशी या ठिकाणी जे काही ते मार्गदर्शन करण्यात आले। पाहू शकता राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या मुख्य परीक्षेच्या निकालांच्या वेगवेगळ्या तारखा सोशल मीडियावरून फिरत आहे, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून मुंबई पुण्यासह राज्यातील 9 विभागीय मंडळात निकालासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे। तर बघा निकालासंदर्भात वारंवार या ठिकाणी विचारणा जी ती केली जात आहे, यावर खुलासे करताना मंडळातील अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे। 10वीचा निकाल जर आपण पाहिला तर बघा 10वीचा निकाल हा 10 मे रोजी, तर काही ठिकाणी 10वी-12वीचा निकाल 20 मे ते 30 मे दरम्यान जाहीर केला जाणार असल्याची माहिती सोशल मीडिया आणि संकेतस्थळावर दिली जात आहे। तर बघा जे काही सोशल मीडियावर असेल किंवा संकेतस्थळावर ही माहिती दिली जात असेल ती सरासर चुकीची आहे, कारण आपल्याला माहिती आहे मे महिन्यामध्ये निकाल लागणार आहे। आता बघा मेच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल आणि 4थ्या आठवड्यामध्ये 10वीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे। त्यानुसार तुमचा जो काही निकाल आहे तो लागणार आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा याबाबत पालक आणि विद्यार्थी संबंधित शाळा विभागीय मंडळाकडे चौकशी करत असून त्याचा निकाल आणि त्या संदर्भातील कामकाजावर परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीचा निकाल मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात आणि 10वीचा निकाल अखेरच्या आठवड्यात लावण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत। तर बघा तुमचा जो काही निकाल आहे तो तयार करण्याचे काम देखील त्या ठिकाणी सुरू आहे। सर्वात मोठी गुड न्यूज विद्यार्थ्यांसाठी ही आहे की तुमचा जो काही निकाल आहे तो निकाल तयार करण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि तो निकाल तयार होताच तुमच्या ज्या काही ऑफिशियल तारखा आहेत निकालाच्या संदर्भात ऑफिशियल जी काही डेट असेल ती जाहीर होईल। आता बघा तुमचा 12वीचा निकाल लवकर लागेल, त्यामुळे 12वीच्या निकालाच्या त्या ठिकाणी जसा निकाल तयार होईल तशी त्या ठिकाणी बोर्डातर्फे ऑफिशियल जी काही तारीख असेल ती जाहीर केली जाईल आणि त्या तारखेला तुमचा निकाल लावला जाणार आहे। आता कोण विद्यार्थी यावर्षी 12वीच्या निकालाची वाट पाहत आहेत सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे आणि 10वीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये 10th लिहायचे। त्यानंतर पुढे बघा पुढे जर आपण पाहिलं तर बघा मात्र त्याच्या कोणत्याही तारखा अद्याप मंडळाने जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळे या निकालाच्या तारखांसंदर्भात सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या माहितीवर पालक, विद्यार्थी आणि शाळांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केलेले आहे। संकेतस्थळावरील माहिती अधिकृत असेल तर बघा जे काही ऑफिशियल संकेतस्थळ आहे त्यावर ऑफिशियल माहिती त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाते। यंदाच्या निकालासंदर्भातील तारखाही तेथे जाहीर केल्या जातील। या संकेतस्थळावर जाहीर केलेली निकालाची तारीख अधिकृत असेल असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले। तर बघा जशा निकालाच्या तारखा जाहीर होतील तशा आपल्या चॅनलमार्फत देखील तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिशियली अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे। चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे। तर सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी होती, तुमचा निकाल तयार करणे त्या ठिकाणी सुरू झाले आहे। 12वीचा निकाल तयार झाल्यानंतर तारीख जाहीर होईल आणि तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर होईल। रिझल्ट आपण लाईव्ह पाहणार आहोत। कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लाईव्ह रिझल्ट पाहायचा आहे का ते देखील लिहून पाठवायचे आहे। अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।